राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली कवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं, पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशेची, जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे, ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चला विचार सागर तरंग 6वा। त्याच परिच्छेदामध्ये शिष्याला एक शंका आलेली आहे आणखी, पण ती शंका त्याला आता यायला नाही पाहिजे होती, कारण एकदा ऑपरेशन करून जर वायगोळ्याचा गोळा काढून टाकला, कशाचा? वायगोळ्याचा गोळा जर काढून टाकला तर पुन्हा वायगोळा होत नाही, पण तरी पण हा वायगोळा का उत्पन्न व्हालाय, त्याच्या त्या शंकेतच उत्तर आहे। ते विचारतोय कसा आणि त्याच्यावर ग्रंथकार काय मनोगत सांगतात आणि नंतर श्रीगुरु त्याचं समाधान कसं करतात, या शंकेमध्ये ग्रंथकाराचं मनोगत सुद्धा आलेले आहे।
तत्पूर्वी आपण जो काय हे 5-6 दिवस हा परिच्छेद चालवत आहोत, या परिच्छेदाचं मुख्य हेतू काय आहे, काय सांगायचे त्यांना? हे जगत, जागृत जगत, स्वप्न जगत हे एकाच सत्तेतले आहेत. हे त्यांना का सांगायचंय? तर आपण जागृती ही व्यावहारिक सत्यवान मानलेली आहे. जागृती सत्स्वरूपानं मानली आहे, म्हणजे जागृतीमध्ये सत्यता आपण मानलेली आहे. हे खरं आहे, हे खोटं कधीच होत नाही, कधीच नव्हतं, कधीच होणार नाही, असा आपला निश्चय आहे. हा निश्चय त्रिकाला अबाधित झालाय. हा निश्चय कसा झालाय? हा बाधित कधीच झाला नाही, कधीच केलाही नाही. म्हणून तो एवढा अबाधित झालाय, म्हणजे इतका पक्का झालाय, त्याचा बाध करणं शक्यच नाही. अशक्य कोटीतली गोष्ट होऊन बसली ही. जन्मल्यापासून आपण कित्येक दिवस आपण राहतो या जन्मामध्ये. या जन्मात किती दिवस असतो आपण? वर्ष धरा, म्हणजे किती वर्षे. पण अनादिकालाचे इतकं नाही आपण. अनादिकालाचे म्हणल्यावर किती काळ गेला असं हिशोब करता येत नाहीत. इतके जन्म झालेत आपले, हिशोबच येत नाही. एका संतांनी थोडासा हिशोब लावून दिलाय की हे कसं होतंय, ते किती झाले ते नाही सांगता आलं त्यांना सुद्धा. एका एका जन्मा योनी कोटी कोटी फेरा, एका एका योनी, एका योनीमध्ये कोटी कोटी बारे यावं लागतंय. आणि अशा किती योनीता? 84 लक्ष योनीता. मग 84 गुणविला ते नुसतं कोटी नाही, कोटी कोटी दमदा म्हणले तर म्हणजे किती कोटी त्या बी सांगता येत नाहीत. म्हणजे अनेक कोटी. हो, अनेक कोटीत ना. मग कोटी कोटी म्हणजेच, कारण वेदांत शास्त्रामध्ये एकाच्या पुढे ढकललं की अनेक झालं, ते दोन नाही बर का. हा, मग इथं कोटी कोटी, दोनदा कोटी कोटी म्हणलंय म्हणून 2 कोटी धरायचं का? मग अनेक कोटी धरावं लागतंय. अनेक कोटी एकाच योनीमध्ये घालाव्या लागतात. तर अशा 84 लक्ष योनी आहेत. आणि त्या योनीमध्ये पुन्हा कोटी कोटी फेरा आहे. पुन्हा फेरा म्हणजे तितक्या योनीला तर ते जावाच लागन. म्हणजे कोटी वेळ, कित्येक कोट्या जन्म तर घ्यावाच लागन एका योनीमध्ये. आणि त्या योनीत सुद्धा कोटी कोटी फेरा करावा, तितका फेरा, तेवढा फेरा करावा लागेल. म्हणजे याचं गणित सुद्धा लागत नाही. गणित नाही जी दातारा. मग असा असताना इतक्या याचे म्हणजे किती दिवसाचे येत आपण, किती वर्षाचे येत. आणि मग तेव्हापासून जर या जन्माचं आपण गणित काढलं तर कितव्या भागात आहोत ह्या जन्मामध्ये, किती वेळ, तितक्या वर्षात, तितक्या जन्मात जर आपण याचा हिस्सा काढला तर याला क्षण म्हणावं लागतंय. मग आपला हा जन्म आहे ना आता, हा पूर्ण जन्मल्यापासून मरेपर्यंत हा एक क्षण आहे, फक्त एक क्षण. आणि एक क्षणच आपणाला आयुष्य, हे एक क्षणच आहे. तेही क्षण नाही, त्याचे कितीतरी भाग सांगितले. इतकं कमी आहे का नाही? आणि इतके याच्यामध्ये आपण किती हव्यास करतो.
कशाचा? अहम अध्यास, मम अध्यास, याचा हव्यास किती धरतो. मग हा हव्यास आपला अनर्थाला कारण ठरायलाय का सार्थकताला कारण ठरायला? अनर्थ व्हायलाय का नाही? म्हणजेच पुन्हा दुसऱ्या जन्मामध्ये आपल्याला का जावं लागायलंय? तर आपण हे जे अनर्थरूपी असणारा प्रपंच आहे याच्यामध्येच वेळ घालायलो. हा आलेला मौलिक वेळ त्याच्यातच घालायलो. पण हा मौलिक वेळ आपल्याला कसा दिलाय देवानी? कशासाठी दिलाय? मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी, आहे का नाही? जन्म मरण टाळण्यासाठी दिलेला आहे. किती बाऱ्या जन्माला आला असतो ना किती बाऱ्या मेला असतो ना, आपण याची हाय का गणित? आता ह्या जन्माहून जर कार्ड महागाल्या तर मग किती वेळा जन्म यावे, किती व्हावी फजित. ही जर फजित टाळायची असेल, कशाची? दुःखाची, जन्माची, मरणाची. जन्म मरणामध्ये सुख थोडंच आहे, दुःखच आहे ना, हे का नाही? आणि त्या दुःखाला फजितीच म्हणतात ना, फजितीला म्हणते दुःख. मग ही फजिती किती वेळा व्हावी, किती वेळा करून घ्यावी, किती व्हावी फजित. मग जन्म मरणाच्या दुःखाच्या निवृत्तीतून जर पार पडायचा असेल तर ईश्वराने त्याचा उपाय सुद्धा तुम्हाला या सृष्टीमध्ये दिलेला आहे. वेदांत शास्त्र, हे का नाही? आत्मबोध, स्वस्वरूपाचं ज्ञान, म्हणजे आपण कोण आहेत हे ओळखायचंय फक्त. आता हे का दुसऱ्याचं आहे का? आता हे काही ओळखायचं इथं का? दुसऱ्या देवाला ओळखायचंय का? दुसऱ्या गावाला जायचंय? हा, कोण्या क्षेत्राला जायचंय? ठाईचं बैसून कराय एकचित्त. आवडी अनंत आळवावा. कोणता आळवावा? अनंत. आणि आपण अनंत आळवायलोत का? हा, ज्याचा अंत आहे, देशाना अंत आहे, कालाना अंत आहे, त्याला आपण आळवायलोत. हा, म्हणजे संकुचित देवाच्या मागे लागलोत का नाही? आणि तो संकुचित देव आपल्याला मोक्ष प्राप्त करून देईल का? आणि देव मोक्ष प्राप्त करून देत असतंय का? त्याच्या हातात आहे का? तेच त्याच्या भानगडीत आहे. मग पद जातो का काय? हा, हे ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र हे त्याच्याच भानगडीत आहेत. ते शरण जातात गुरुला. त्यांच्यावर काय संकट आलं तर तेच गुरुला शरण जातात, आम्हाला याच्यातून वाचवा म्हणून, है का नाही? त्यांनाही गुरु आहेच ना, देवगुरु. हा, देवगुरु आणि राक्षस गुरु हे दोन गुरु आहेत ना. राक्षसही त्यांच्या गुरुला शरण जातात आणि देवगुरुही, हे राक्षसही त्यांच्या गुरुला शरण जातात आणि देवही त्यांच्या गुरुला शरण जातात. म्हणजे त्यांच्या ठिकाणी ताकद आहे का? काही सामर्थ्य आहे का त्यांच्या ठिकाणी? मग सामर्थ्य कशात आहे? जे सत्शास्त्र श्रवण प्रतिपादन जिथं होत आहे त्या ठिकाणी आपल्याला सामर्थ्य सापडतंय. आपलं गेलेलं सामर्थ्य, आपली गेलेली ताकद, आपलं गेलेलं ज्ञान हे कुठे सापडत आहे? देवापाशी गेल्यावर सापडत आहे का गेलेलं ज्ञान? मग गेलेलं ज्ञान देण्यासाठी फक्त सद्गुरू असतो, शास्त्र असतात, वेद असतंय. मग आपण कोणाला शरण जावं बरं? शरण जायचंय कोणाला जावं? शरण देवाला. सद्गुरु वाचुनी संसारी तारक, नशेचे निष्ठंक आन कोणी. म्हणले इंद्र चंद्र देव आहेत की काय करायचे ते निष्ठे? हा, इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीना. त्या आपल्या मनातले संशय, आपल्या मनातलं दुःख ते निवारण करत नाहीत असं संत म्हणलेत ना. तरी पण आपण तेच ऐकायलोत का? इतकं सांगून बी संतांना ऐकायलोत का? आणि मग कोण्या हिशोबाची भक्ती आहे, कोण्या हिशोबाचा परमार्थ आहे?
संतानं सांगितलेलं ऐकायचं नाही आणि त्याच्या वारीला जायचं, त्याच्या पाया पडायचं, हा त्याला श्रेष्ठ बी समजायचं आणि त्याचं ऐकायचं नाही, हा गुण कुठून आला असं ना असा? हा हे असं जे होतंय का, तसंच ह्या शिष्याचं झालंय. कारण शास्त्र तर ऐकायला आहे, शास्त्र तर, आणि गुरुच्या ठिकाणी श्रद्धा तर आहे, गुरुदेवाच्या ठिकाणी श्रद्धा आहे, आणि गुरुदेवाचं आतापर्यंत त्यानं मानलं पण आहे, आतापर्यंत त्याला गुरुनं सांगितलेलं पटलंही आहे. पण पटून सुद्धा पुन्हा शंका उत्पन्न होती, पुन्हा का व्हावी पुन्हा शंका उत्पन्न? याला कारण काय? जागृती स्वप्नाप्रमाणेच मिथ्या आहे हे अनेक वेळा सांगितलंय शास्त्रानं, आणि त्यालाही गुरुजींना अनेक वेळा सांगितलंय ना, आणि त्याचाच आतापर्यंत त्याला बोध केलाय का नाही? दोन सत्ता मानू नको, एकच सत्ता मान. हा जागृती आणि स्वप्न ही एकच सत्ता आहे, तुला भेद का वाटायलाय? स्वप्नात आणि जागृतीत तुला काय फरक वाटायलाय? तो फरक दाखव. आणि त्यानं जे जे फरक दाखविले त्या फरकाचं त्यानं सद्गुरूनं काय केलंय? त्याची हे केली, निवृत्ती केली, त्याच्या शंकेचं खंडन केलंय, आणि त्याला बोध व्हावा म्हणून त्याचा उपायही सांगितलाय. मग असं असताना सुद्धा त्यावेळेस त्यानं मानलंही आहे, तरी पण जागृतीचा विचार करत असताना स्वप्न मिथ्या आहे याचा निश्चय होतो, याचा निश्चय होतो, पण जागृती मिथ्या आहे म्हणताना मात्र संशय, संशय जसा आहे तसाच आहे. जागृती मिथ्या वाटतच नाही, आणि परमार्थ करणं म्हणजे जागृती मिथ्या करणं, याला म्हणतात परमार्थ. आपण ज्या सत्तेत नांदत होत ना, ज्या सत्तेत आहोत ना आता, ती सत्ता कशी याचा विचार संतांनं सांगितलाय. संत म्हणतात जागृती स्वप्नी पांडुरंग, हा किंवा स्वप्नीचे चेईले जाईले राया. विषयाचे समसुख, बेगडाची, आता कोणती सत्ता दिली तिथं? विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली, आभ्राची सावली जाईन राया. प्रातिभाषिक सत्ता सांगितली का नाही तर जागृतीला, है का नाही? मग संतांचं मनोगत काय आहे? जागृती ही मिथ्या वाटावी. परमार्थ करणाऱ्याला, ज्याला आत्मप्राप्ती करून घ्यायची, त्याला जागृती मिथ्या झाल्याशिवाय आत्मज्ञान होतच नाही. कारण अध्यास जो भ्रम आहे तो हाच भ्रम आहे. सत्याला, जे सत्य आहे ते सत्य कोणी जाणून घ्यायना झालंय, आणि जे असत रूप आहे, मिथ्या रूप आहे, त्याला सत्य मानायला येतं. मग जे असत रूप आहे, मिथ्या रूप आहे, त्याला म्हणजे जागृतीला, आता जागृती कशी आहे? मिथ्या आहे, पण आपण तिला मिथ्या मानायलोत का? बर, आपण आता मानू, हा, पण निश्चय करता वेळेस निश्चय तसा होतो का? एखाद्या गोष्टीचं आपल्याला जर समजा काही गोष्ट घ्यायचं काम पडलं आणि ती मौलिक असेल, घेताना ती घेऊ वाटते, पण पैसे मोजून देताना कसं वाटतंय? वाटतात लय बकळ पैसे चालले तर, है का नाही? तसं शास्त्र ऐकताना जागृती मिथ्या हे ऐकताना जरासं बरं वाटतं ऐकताना, पण तसा निश्चय करायचा म्हणल्यावर, है का नाही?
तसा निश्चय करता वेळेस कसं होतंय, जेव्हा भाकर पचन असा तवा तापत आहे ना, भाकर कधी टाकतो आहे का नाही, आणि त्या तव्यावर जर आपण पाण्याचा शितोडा मारला तर त्या पाण्याचं कसं होतंय, तसं जागृती मिथ्या म्हणता वेळेस तसंच होतंय. वास्तविक पाहता येड्या गबाळ्याचे काम नव्हे, परमार्थ हा कोणाचा आहे, ज्यानं असा निश्चय केला आहे का त्याचा परमार्थ आहे. परमार्थाचं हे खरं स्वरूप आहे. अंतिम सत्य जे आहे ते सत्य कितीही कठोर असलं पण ते सत्यच आहे का नाही. सत्य सत्यच आहे ते. त्या सत्यामध्ये थोडंही असत्य नाही, थोडीही उणीव नाही, त्याच्यामध्ये दोष नाही. ज्याच्यात अजिबात दोष नसतो त्याला सत्य म्हणतात. म्हणून मोक्ष स्वरूपामध्ये संतांना दोष कसा सांगता येईल, अशा अशा अमुक त्याच्यात दोष आहे तेवढा धकून घ्या. समूळ माया नुरे जेव्हा ईश्वर ब्रह्म होईल तेव्हा समूळ दोषाची निवृत्ती सांगितली है की नाही. म्हणून या शिष्याला आता एवढं सांगून सुद्धा पुन्हा शंका व्हायचली. पण त्या अगोदर पहिलं याच्यामध्ये काही जे आपण सखोल चिंतनामध्ये या परिच्छेदाचा आपण काय केलाय, थोडासा विचार केलेला आहे. पण याच्यात आणखी काही वाटतंय का काय राहिलं म्हणून, आणि जर वाटत असेल तर मग आपण त्याच्यावरच पाहू, नाही तर मग पुढं चलू. थोडस वाचित होते झालेलं, कारण वाचून आपण ते घेतलंच नाही ना. इंद्रिय आणि विषय हे तिन्ही ज्ञानाचे पूर्वकालीन आहेत. कळालंय. इंद्रिय आणि विषय हे ज्ञानाच्या पूर्वकाली नाही. म्हणजे याचा असा अर्थ करायचा की ज्ञानाच्या नंतरही नाहीत. इथं जरी तसं त्यांनी सांगितलं नसलं है का नाही, ज्ञाना वाचून विषय नाहीत, मग ज्ञान पूर्वकाली बी नसतं आणि उत्तरकालीही नसतं है का नाही. म्हणून त्रिपुटीपासून उत्पन्न होणारे कोणतेच ज्ञान नाही. त्रिपुटीपासून ज्ञान उत्पन्न होतं का, कारण ज्ञान जे उत्पन्न होतं ते त्रिपुटीच्या बरोबरच उत्पन्न होतं. जेव्हा त्रिपुटी उत्पन्न होती त्याच वेळेस ज्ञान उत्पन्न होतंय है का नाही. मग त्या त्रिपुटीला उत्पन्न होण्यासाठी आपण अधिष्ठान काय मानलं, ज्ञानच मानलंय ना, आहे का नाही. कारण त्रिपुटी जेव्हा उत्पन्न होते त्या त्रिपुटी कशामुळे होते, अज्ञानाच्या उपाधीमुळं. अज्ञानामुळेच ना त्रिपुटीची उत्पत्ती, अज्ञानामुळे. कोणाचं अज्ञान, तर त्याच्या अधिष्ठानाचं, त्या त्रिपुटीच्या अधिष्ठानाचं. मग त्रिपुटीच्या अधिष्ठान काय आहे, चैतन्यच आहे, ब्रह्मच आहे ना. आणि ब्रह्मच कसं आहे, ज्ञान स्वरूप आहे. ब्रह्मच कसं आहे, ज्ञान स्वरूप आहे. मग ते ज्ञान स्वरूप ब्रह्म हे कधी विशेष भावाला आलंय, त्रिपुटी उत्पन्न झाली तर. ते केव्हा उत्पन्न व्हालंय, त्रिपुटीच्या अगोदर व्हालंय का. ते उपाधी लागली तर विशेष ज्ञानाची उत्पत्ती व्हाली है का नाही. आणि उपाधी नाही लागली तर ते सामान्य रूपानं जशाला तसं है का नाही. मग ज्या काली पदार्थाची उत्पत्ती आहे, त्रिपुटीची उत्पत्ती आहे, त्याच काली ज्ञानाची सुद्धा. मग ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय है का नाही. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. अंतकरण, ज्ञाता कुठं आहे, अंतकरणात आहे, म्हणजे अंतकरण है का नाही. वृत्ती इंद्रियाद्वारा बाहेर निघाली, ते प्रमाण म्हणजे ते ज्ञान. ते काय आहे, ज्ञान. आणि विषय ते ज्ञेय रूपान आहेत है का नाही.
मग ही जी त्रिपुटी उत्पन्न व्हायली का, ही कशामुळं व्हायली, याला कारण काय? अंतःकरणामध्ये ज्ञानरूप असणारं चैतन्य विशेष स्वरूपाला आलंय. अंतःकरणामध्ये चैतन्य कसं झालंय ते आहे का नाही? आणि मग ज्ञानवान अंतःकरण आहे का अंतःकरणातलंय चैतन्य? अंतःकरण जड आहे का ज्ञानरूप आहे? अंतःकरण आहे का नाही? आणि मग अंतःकरण जड आहे. अंतःकरणावर असणारे इंद्रिय ही आणि ते पाहिलेला विषय ही, मग ही जड त्रिपुटी ना. मग ह्या जड त्रिपुटीला अधिष्ठान कोण आहे? ज्ञानरूप. आपण असणारे ज्ञानरूप चैतन्य रूप प्रमाता जे झालो किंवा साक्षी आहे का नाही? अज्ञान काळात प्रमाता जीव, अज्ञान काळात साक्षी आहे का नाही? मग आपण याचे ज्ञान काळानच विचार करू की हे आपण याचे कशाचे साक्षी का नाही, याचे या सृष्टीचे, या पदार्थाचे, नात्या गोत्याचे, याचे साक्षीच आहेत ना निसते आपण. याचे साक्षी, फक्त साक्षीत. आणि तो साक्षी कवर आहे, ती त्रिपुटी आहे तोपर्यंतच. आणि त्रिपुटी कवर असती, त्रिपुटी कवर असती ती. आता ह्या त्रिपुटीत आपण कवर आहेत. हा आता जागृती आहे, ह्या जागृतीमध्ये आपण त्रिपुटी आपल्याला कळायला लागले. हे विषय ते विषय मी जाणायलो आणि इथं ज्ञान व्हायलंय आहे का नाही? मी त्याला जाणणार आहे असं व्हायलंय, आपल्याला कळायलंय ना. हे कवर कळत आहे असं जवळ जागेत. हा आणि झोपले पुन्हा. मग कोण झोपत आहे? आपण झोपत होत? मग कोण झोपत आहे? म्हणजे हे जे आपण ज्ञान घेऊ लागलो, हे का म्हणून व्हायना झोपल्यावर ज्ञान? हे ज्ञान करून देणारे जे साधन आहेत का, ती साधन ती बिनकामी झाली. तर पण आपण झोपत होत का? मग हे काम करण्यात म्हणून आपण आपल्या मनानं दुसरं स्वप्नामध्ये तयार करतो. ते कोण करतय? आपणच करतोच ना. ते तिथं दुसरं कोणी करून ठेवतंय का ते स्वप्नातलं? दुसऱ्याला कोणाला दिसत आहे का ते आपल्या स्वप्नातलं? आणि जरी समजा ते स्वप्न संपलं तर दुसऱ्याच्या याच्यात जाऊन ते हे होतंय का, लय पावत आहे का? जे अंतःकरण लीन झालत का, जे अंतःकरण लीन झालत का, म्हणजे झोप आलती ना, त्या झोपीमध्येच ते लीन होतंय स्वप्न है का नाही? मग त्या स्वप्नाला सुद्धा उपादान कारण काय? झोपच आहे का नाही? आणि मग आपण त्या स्वप्नालाही जाणतो आणि जागृतीलाही. मग जाणणारे आपणच आहेत का नाही? है का नाही? मग आता स्वप्न आपणच पाहिलोत आणि मग कोणापासून उत्पन्न झाले बरं? त्याला देव करतय का उत्पन्न? म्हणजे ईश्वर आहे का करता? त्याचा जीव करता म्हणून सांगितलाय स्वप्नाचा, है का नाही? साक्षी भाष्य. आणि हे जागृतीत प्रमाता भाष्य सांगितलंय. मग प्रमाता जो आहे का तो ईश्वर आहे. प्रमाता आहे ना. आपण त्याला परमात्मा परमात्मा म्हणतोच ना. शास्त्र त्याला प्रमाता म्हणते. परमात्मा परमात्मा. मग तो साक्षी स्वप्नालाही कारण आहे आणि जागृतीलाही तोच कारण आहे. मग तो कसा आहे? ज्ञानरूप आहे आणि त्याच्या ज्ञानामध्ये ह्या त्रिपुटीची उत्पत्ती. मग त्याच्या केवळ कोण्या ज्ञानात आहे त्रिपुटी? त्या सत्य ज्ञानात आहे का? ते जे संशयित ज्ञान आहे का,
कोणतं ज्ञान? संशयित ज्ञान, अशुद्ध ज्ञान, त्यालाच अज्ञान म्हणतात, आहे की नाही? आणि मग त्याच्यामध्ये ही उत्पत्ती आहे. ही उत्पत्ती त्रिपुटीची कशात व्हायली? हा, वास्तविक पाहता जागृतीलाही अधिष्ठान कोण आहेत? आपणच आहेत. आणि आपण जर जागे नाही आलो तर हे जागृती आहे का? जागा आलो तरच हे जागेपणचा पसारा. जागे जर नाही झालो तर, पण आपण नाहीत का? मग जागे नाही झालो म्हणजे आपण नाहीत का? स्वप्नात का नाहीत का आपण? मग स्वप्नातली सृष्टी इथं आहे का जागृतीमध्ये? पण आपण नाहीत का स्वप्नात? म्हणजे जागृतीतले पदार्थ स्वप्नात नाहीत, स्वप्नातले पदार्थ जागृतीत नाहीत, पण स्वप्नातले आपण जागृतीत आहोत ना, आणि जागृतीतले आपण स्वप्नात. मग आपण कसे आहोत? त्या पदार्थासारखे आहेत का? मग ती पदार्थ म्हणजे त्रिपुटी, ती त्रिपुटी मिथ्या आहे. हा, ती सत्य आहे का? आणि सत्याला काही मरण नसतं असं म्हणतो. म्हणून आपण स्वप्नात गेलो तरीही आहोत, स्वप्नात गेलो तरीही, आणि जागृतीत आलो तरी, म्हणजे आपलं आहे पण शाबूत आहे. जशाला तसं आहे का नाही? जशाला तसं शाबूत आहे. मग आपलं जे काय अस्तित्व आहे, जे ज्ञानरूप अस्तित्व आहे, ते ज्ञानरूप अस्तित्व आपण विसरलो. आपण ज्ञान स्वरूपवान आहोत. आपण काय काय चाललंय? त्रिपुटीपासून उत्पन्न होणारे कोणतेच ज्ञान नाही. त्रिपुटीपासून उत्पन्न कोणतेच ज्ञान नाही होत. हा, म्हणायचं असेल तर ज्ञानापासून त्रिपुटी हे का नाही? म्हणजेच ज्ञानाला कारण त्रिपुटी नाही, त्रिपुटीला कारण असंही नाही. तितकं त्रिपुटी कालीच ज्ञान आहे. ते ज्ञान ही त्रिपुटी कालीच आहे. त्रिपुटी नसेल तर ज्ञान बी नाही. त्रिपुटी जर नाही झाली निर्माण तर ज्ञान होईल का? नाही. एखादं समजा लेकरू आता जन्मलं की मग ज्ञान होत येते, मुलगा आहे का मुलगी, ते जन्मलत नाही तर काय ज्ञान होणार आहे त्याच? मग ते नाही जन्मलं म्हणून त्याची माय माता नाही झाली, त्याचा पिता, त्या नाही जन्मलेलाचा पिता पिता नाही झाला, नाही जन्मलेलाचा बर का. जन्मल्यावर तर मग होईनच ना ते पिता. आणि न जन्मलेला पिता बी नाही, आहे का नाही? पिता कोणाला नाही तर न जन्मण्याला पिता नाही. मग ती त्रिपुटी तिथं उत्पन्न व्हायली का? मग तिथं आता माता बी नाही, पिता नाही आणि पुत्रही नाही. तिथं नाहीच तर मग तिथं ज्ञान उत्पन्न होईल का? नाही. नाही, लय गोरपान लेकरू झालंय ना, असं तसं ज्ञान होईल का? ते जन्मलंच नाही तर ज्ञान होईल कसं? हरपलच नाही तर गवसन कसं? हरपायला पाहिजे ना गवसायला. मग ज्ञान उत्पत्ती कधी होती? विषय असेल तर. त्रिपुटी तिच्या बरोबर त्या ज्ञानाची उत्पत्ती होती. तिच्या बरोबरच दोरीचं अज्ञान झालं की सरपण त्याचं ज्ञान संगच आहे. दोरीचं अज्ञान झालं त्याचं ज्ञान, आहे का नाही? मग इथं म्हणतात त्रिपुटीपासून उत्पन्न होणारे कोणतेच ज्ञान नाही, ते ज्ञानच नाही. प्रमाणजन्य ज्ञानाचा विषय, प्रमाणजन्य ज्ञानाचा विषय जागृत पदार्थ कोणताही नाही. कोणी कोणी म्हणेल जागृतीमध्ये ज्ञान होतं हो, पण ते प्रमाणजन्य नाही. आता आपण मानतो ना जागृतीमध्ये का ज्ञान नाही का? आम्ही परमार्थ करायलो, विचार सागर ऐकायलो, आणि हे प्रमाणजन्य आहे. आता हे प्रमाणजन्य नाही का? मुक्त होणे,
किंवा ही साधना करणे, श्रवण करणे हे प्रमाणजन्य आहे, पण कुठला आहे? वृत्ती प्रमाणजन्य आहे. हे वृत्ती वाचून जर विचार केला तर हे सुद्धा मिथ्या आहे. मागे अनेक वेळेस सांगितले, हे परमार्थ करणं ही काय आहे? वास्तविक पाहता हे खरं आहे का? आपणाला वाटायलंय खरं. ते कसं वाटायलंय खरं? जसं जागृती मिथ्या असताना आपल्याला खरी वाटायली का नाही, तसाच हा परमार्थ करणं हे आपल्याला काय वाटायलाय? पण हे सिद्धांत दृष्टी नाही बर का, वेदांताच्या सिद्धांत दृष्टी नाही. मग ते काय म्हणतात? म्हणून सर्व जागृत पदार्थ स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहेत. जागृतीत काही पदार्थ मिथ्या रूपाने, जागृतीत काही पदार्थ कसे दिसतेत? मिथ्या रूपाने दिसतेत, आहे का नाही? आपण सगळ्याला सत्य म्हणत नाहीत ना. दोरीवर उत्पन्न झालेल्या सर्पाला मिथ्या समजितो, आहे का नाही? मृगजळाला मिथ्या समजितो. असे मिथ्या ज्ञान आहेत ना 2-4. त्या ज्ञानापासून आपल्याला मिथ्यात्वाचं अनुभव येतो, हे मिथ्या पदार्थ आहेत म्हणून. आणि काही आपल्याला दोरी सत्य वाटते, काही ज्ञान सत्य आहे वाटते ना. त्याच्यात दोरी सत्य वाटते, शिंपलं सत्य वाटतंय, शिंपलं सत्य वाटतंय ना. पण त्या शिंपल्यावर भासलेली चांदी काही काल वाटती, पण शिंपलं हातात घेतलं की ते शिंपलंच हातात येतं, चांदी येत नाही. मग वाटतंय हे शिंपलंच आहे का नाही? मग काही सत्य रूपाने ज्ञान होतात, काही मिथ्या रूपाने ज्ञान होतात, आणि काही पदार्थ अनंत कालाचे असंही आपल्याला वाटत आहे. काही पदार्थ अनंत म्हणजे आपल्या अगोदर पासून आहे तर अनंत काळ. आता समुद्र हे अनंत कालाचेच आहेत ना. पर्वत, हे जमीन, पृथ्वी, पंचमहाभूते अनंत कालाचे वाटतात का नाही? हे जागृतीत आल्यावर कळत आहे ना की हे अनंत कालाचे. म्हणून हे जागृतीतला अनुभव सांगायला तर हे अनंत काळाचे वाटतात काही, आणि काही अल्पकालाचे वाटतात, काही सत्य वाटतात, काही मिथ्या वाटतात, जागृतीतलंच. मग त्यात काही नष्ट होतात, काही पदार्थ नष्ट होतात, आणि काही उत्पन्न बी होतात नवीन. काही पदार्थ उत्पन्न बी होतात ना. ते काल परवा तुम्हाला म्हणलं होतं, कॅनल हे पहिला नव्हता, आता दिसायलाय. मग त्याचप्रमाणे दुसरे उत्पन्न होतात, काही नष्ट होतात आणि काही उत्पन्नही होतात. अशी प्रपंचधारा सारखी चालू आहे. ही प्रपंचधारा सारखी चालू आहे, तिचा उच्छेद कधी होत नाही. ह्या प्रपंचधारीचा ही कधीच प्रपंचधारा मोडत नाही, है का नाही? मग जोपर्यंत ब्रह्मज्ञान होणार नाही, जोवर ब्रह्मज्ञान होत नाही, तोपर्यंत ही प्रपंचधारा दिसणारच ना, तिचा अनुभव येणारच. मग तोपर्यंत प्रपंच प्रतीतीत होईल. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होणार नाही तोपर्यंत हा प्रपंच प्रतीतीला येईल, आणि ज्ञानही होईल. तेव्हा ज्ञान होईल तेव्हा, म्हणजे कोणतं ज्ञान? ब्रह्मज्ञान, स्वरूपाचं ज्ञान होईल तेव्हा प्रपंच सत्यत्वाने भासणार नाही, दिसणार नाही. म्हणजे प्रपंचाची ब्रह्मज्ञानानं मिथ्यात्व निश्चय करून त्याचा बाध केलेला असतो. मग ज्ञानाने म्हणजे ब्रह्मज्ञानाने सत्यत्वाचा बाध झालेला असतो.
है का नाही? म्हणजे तो पदार्थाचा नाश होतो का? त्याचा बाध होतो, बाध निश्चय होतो, है का नाही? मग बाध निश्चय जर झाला तर त्याची प्रतीती येणारच ना, येणारच ना. आता मृगजळ दिसत असताना ते मृगजळ आहे, जळ नाही. ते मृगजळ खरं नाही, ते कसं आहे? मिथ्या आहे. पण ते दिसायलंय ना, मग त्याचा आपण बाधित निश्चय केला का नाही? ते खरं नाही म्हणून, पण दिसत नाही का? मग तसा हा प्रपंच मिथ्या आहे असं ब्रह्मज्ञानानं कळाले, हे दिसणार नाही का? दिसणार आहे का नाही? म्हणून पण सत्य म्हणून दिसत नाही, सत्यत्वानं प्रतीत होणार नाही. त्या ज्ञान प्राप्तीची म्हणजे ब्रह्मज्ञानाची साधने वेदगुरु आहेत. त्याची साधने काय आहेत? वेदगुरु आहेत. त्यापासून परमसत्यतेची प्राप्ती होते. त्यांच्यापासून काय होतंय? परमसत्यता. ही इतरली सत्यता नाही. त्याच्यामुळे ती तुम्हाला काल म्हणलं होतं ना, ती वेगळी सत्य. ते सत्य वेगळंच आहे, ते परम सत्य. आणि हे साधं सत्य आहे ना, हे साधं सत्य म्हणते त्याला. अशा रीतीने जागृत व्यवहार कित्येक पदार्थांचे मिथ्यात्व, जागृत तिथल्या व्यवहारात कित्येक पदार्थाचे मिथ्यात्व आपण जाणतो जागृतीमध्ये, आणि कित्येक पदार्थाचा नाशही जाणतो जागृतीमध्ये. कित्येक पदार्थाचा नाश झालेला सुद्धा आहे का नाही? प्रतीतीला येत आहे ना. आणि कित्येकांची उत्पत्ती होते, नवीन उत्पन्न होते तो आपल्या देखत. आणि कित्येकांना वेदगुरूपासून संसार दुःखाचा नाशी झालेला. आता हे जे मुक्त मंडळी, जे श्रेष्ठ मंडळी, आता हे महात्मे हे मुक्तच झालेत ना. मग अनेक मुक्तही झालेले आपल्याला ज्ञान आहे का नाही? हो. आता ज्यांनी ज्यांनी आपल्याला अद्वैत चिंतन सांगितलंय त्यांनी मुक्ततेशिवाय सांगितलं का? अधिकाराशिवाय सांगितलं का? आता गुरुजी, ज्ञानेश्वर महाराज, आता हे जे आपल्या अनुभवाचे माणसं आहेत, हे मुक्तच आहेत ना आपल्या दृष्टीनं. आणि त्याच्या दृष्टीनं मुक्तता सुद्धा त्यांच्या दृष्टीनं खरी नाही. ते ब्रह्मरूपच आहेत ना त्यांच्या अनुभवानं. पण आपण त्यांना मुक्त मानतो का नाही? म्हणून वेदांत शास्त्र काय म्हणतंय की अनेक मुक्तही होतात. म्हणजे आपल्या दृष्टीनं मुक्तही व्हायले तर काय याच्यात, ह्या जागृतीमध्ये, ह्या प्रपंचामध्ये. मग काही मुक्त व्हायलेले दिसायले तर काही होत, म्हणजे हे कसं कसं दिसायला लागलं इथं. मग कोणाला वेदगुरु पासून मुक्तताही मिळाली, संसार दुःखाचा नाश कित्येकांचा झालेला जागृतीमध्ये आपल्याला दिसतो. आता मग काय कायला या प्रपंचामध्ये काहीला सुख वाटायले, काहीला दुःख वाटायले, काही सुखी बी इथं आणि काही. आता हे समजा श्रीमंत, त्याला गरिबीचं दुःख नाहीच ना, मग ते सुखीच आहेत ना. गरिबी पासून ते सुखीच आहेत याच्यात श्रीमंतीमध्ये, आहे का नाही? म्हणजे त्यांना गरिबीचं दुःख नाही. आणि गरिबीला ते मिळविण्यासाठी कष्ट करावेत लागायले, दुःख भोगावत लागायले. मग काहीला काय सुख आहे आणि काहीला प्रपंचामध्ये. कित्येक वेदगुरूपासून संसार दुःखाचा नाश झालाय कित्येकांचा, आणि परमपुरुषार्थाची प्राप्ती हे सर्व स्वप्नाप्रमाणे कित्येकांची उत्पत्ती आणि कित्येकांचा वेदगुरूपासून संसार दुःखाचा नाश आणि परमपुरुषार्थाची प्राप्ती हे सर्व जे आपण पाहिलो, हे इथं जेवढं वर्णन केलंय ते सर्व कसं आहे? हे सर्व स्वप्नाप्रमाणे हे सगळं दिसायला स्वप्नाप्रमाणे अविद्याकृत मिथ्या आहे. अविद्याकृत आहे म्हणजे अविद्येपासून हे झालेलं आहे. आणि जे अविद्यापासून होतं
ते काही सत्य स्वरूपाचं नसतंय, ते मिथ्याचं असतंय. म्हणून याच्यामध्ये आपल्याला ही मुक्तता सुद्धा सांगायला लागले तर हे मुक्त झालेत ना, हे सुद्धा कसं येतं, मिथ्याच येतं. म्हणजे पहिल्या तरंगात ही मागही तसंच सांगितलं होतं, चौथ्यामध्ये. मग क्षण मात्र स्वप्नात बहुतकाल प्रतीती होते. हा अनुभव आता स्वप्न पडतंय 5 मिनिटातच, पण त्याच्यामध्ये अनेक काळाची प्रतीती येते का नाही आपल्याला. 5 मिनिटात आपले तिथं जन्म बी होतो, माग सांगितल्यासारखं जन्म बी होतो, ते मोठा बी होतय, त्याचं लग्न होतय, हा त्याला लेकरं बाळ होते तर, आणि पुन्हा त्याच्या लेकराचं पुन्हा जमत आहे, आणि पुन्हा त्याच्या पोराची ते वरात काढित, त्या वरातीमध्ये मोठमोठाले बॉम्ब वाजविले की त्या आवाजानं ते जागा होतो, आणि ते जागा होतो त्यावेळेस ते हौदात पडलेला असते, त्या हौदावर झोपलेला असतंय आधी. ते दचकून काय होतंय, हा आणि पडतंय हौदात. आणि किती मिनिटं, 7:05 झोपला होता, 7:10 उठला. त्या 5 मिनिटात काय झालंय, स्वतः जन्म झाला त्याचा स्वप्नामध्ये, पुन्हा ते लहानाचा मोठा झाला, पुन्हा त्याला लेकरं झाली, हा ते लेकरं लग्नाला आली. म्हणजे हा आजोबा झालेला सुद्धा प्रतीतीला येते, आपण आजोबा झालो असं सुद्धा किती मिनिटात. मग हे किती काळ गेला त्याच्यात 5 मिनिटात, मग तो काळ सत्य आहे का, तो काळ कसा आहे, मिथ्याच आहे. म्हणून बहुतकालाची प्रतीती होते का नाही स्वप्नामध्ये. बहुतकालाची प्रतीती कशात होते, अल्पकाळातच व्हायली का नाही. 5 मिनिटाच्या याच्यामध्ये सगळं आयुष्य त्याचं संपायले ना 5 मिनिटातच. आणि त्याला ती ही प्रतीती किती काळाची आली, ती जन्माची आहे का, 5 मिनिटात एक जन्माची प्रतीती आली. मग ती प्रतीती कशी यायली, 5 मिनिटात तर यायला पाहिजे नव्हती ना, मग येते हे आपल्याला अनुभव नाही का. मग तसा जागृतीतला काळ सुद्धा हा तसाच. मग हा काळ का सत्य आहे का, काय काळ सुद्धा मिथ्याच आहे, आणि देश काळ सुद्धा मिथ्या आहेत. आणि त्याच्यापासून जर समजा हे आकाशादी प्रपंच जरी मानला, हा तरी हा तरी का सत्य आहे का. म्हणून आकाशादी प्रपंच ही सत्य नाही, देशकाल ही सत्य नाही, आणि याचं उपादान कारण माया ही आहे का नाही. म्हणून ते म्हणतात हे अल्पकाळामध्ये बहुतकालाची प्रतीती येते, आणि जागृतीप्रमाणे बहुतकालाचे स्थायी पदार्थ प्रतीतीत होतात. जागृतीप्रमाणे स्वप्नामध्ये जागृतीप्रमाणेच पदार्थ प्रतीतीला, तिथं का कोणाला वाटतंय का स्वप्न ही, तिथं कोणालाच वाटत, स्वप्नामध्ये स्वप्न वाटतच नाही ना, आहे का नाही. मग ते सगळं जागृती सारखंच दिसतंय, आणि त्या पदार्थापासून बहुतकाल भोगी होतो, आजा होतो म्हणल्यावर लेकराचा, मग त्याचा जन्माचा भोग झालाच ना त्याच्यामध्ये. म्हणून जागृत पदार्थाची स्वप्न पदार्थाहून ह्या जागृत पदार्थाची स्वप्न पदार्थाहून विलक्षणता, वेगळेपण काहीही नाही. तिथेही जसा आपल्याला अल्प काळामध्ये बहुतकाल प्रतीतीला येतो, इथेही सुद्धा अज्ञानामध्ये अल्प काळामध्ये बहुतकाल प्रतीतीला यालाय. मग हा जो बहुतकाल आपल्याला वाटायलाय ना, आता मी 50 वर्षाचा झालो, आता मी 20 वर्षाचा झालो, हे म्हणणं खरं नाही. तसं वाटायलंय आपल्याला. स्वप्नामध्ये संन्याशाला बायको असते का, आणि तो म्हणतो माझं लग्न आहे, मला मुलं येतं. हा आता संन्याशाचं लग्नच होत नाही, त्याला मुलगा कसा होईल.
मग ते खरं आहे का त्या स्वप्नातला? नाही. मग जसं स्वप्नातले पदार्थ खरे नाहीत तसे जागृतीतलेही खरे नाहीत. म्हणून यत्किंचितही फरक नाही. जागृत पदार्थाची स्वप्न पदार्थाहून यत्किंचितही विलक्षणता नाही. सर्व अनात्म पदार्थ मिथ्या आहेत. मिथ्या काय आहे? अनात्म पदार्थ मिथ्या आहेत. हे सिद्ध झाले. आत्म्या व्यतिरिक्त सगळं कसं आहे? मिथ्या. है का नाही? आत्माच एक सत्य आहे का नाही? आणि बाकी सर्व मिथ्या. आता इथं पूर्ण विवेक झाला का नाही? इथं यांनी पूर्ण विवेक केलाय. म्हणजेच हे सिद्ध झालं आहे. काय सिद्ध झालंय? आत्माच एक सत्य आहे आणि बाकी सगळं. मिथ्या. मग त्याच्यात जागृती स्वप्न ते तर आधीच आहे. समजा स्वप्न तर आधीच मिथ्या आहे ना. हा, तर जागृती करायची होती तर जागृती त्यांनी सिद्ध करून दिली की बाबा जागृती सुद्धा स्वप्नासारखीच मिथ्या आहे. है का नाही? मग असं सांगितल्यावर त्यानं ते मानावं ना. हा, पण याच्यावर त्याला शंका होते. नुसती शंका वाचू 2 मिनिटात म्हणजे कळन की आता मागचं काय सांगितलं ना, त्याला शंका कशी झाली. तर महाराज, ही ईश्वर रचित सृष्टी, ही ईश्वर रचित सृष्टी अनंत कालाची आहे. असा तुम्हीच आम्हाला सांगितले. ही सृष्टी कशी आहे? अनंत कालाची आहे आणि अनादी आहे. अनादी आहे ना. त्यात ज्ञानी मुक्त आहेत, ज्ञानी आहेत, मुक्त आहेत, किंवा ज्ञानी मुक्त आहेत. ज्ञानी असतो तो मुक्त असतो. आणि अज्ञानी बद्ध आहेत. अज्ञानी कसे येतं? याच्यामध्ये, ह्या सृष्टीमध्ये, जागृत सृष्टीमध्ये कोणी प्रपंच करून आनंदात आहेत, कोणी प्रपंच करून आनंदात आहेत, आणि कोणी दुःखातही आहेत. प्रपंच करून काय आनंदात आहेत आणि काही दुःखात बी आहेत. अशी प्रपंचधारा सारखी चालूच आहे ना. ही चालूच आहे ना. कधीपासून आहे? तुम्ही म्हणतात अनादी कालापासून आहे. है का नाही? आम्ही मानू. ती जर स्वप्न समान जर असावी, ही धारा, ही जर स्वप्न समान जर असावी, कधीपासूनची? ही अनादी कालापासून आहे ना. है का नाही? मग आता ही जर धारा, हा परिपाठ यायलेला, हा जर अनादी कालापासून आहे, तर तुम्ही काय म्हणतात? ती स्वप्नाप्रमाणे. मग स्वप्नाप्रमाणे आहे तर काही कालच दिसायला पाहिजे. स्वप्न जसं थोडकत दिसत आहे. किती 5 मिनिटामध्ये सगळा जन्मच होतय का नाही? हा, मग हे 5 मिनिटं संपायला पाहिजे. लयच लांबणीचं पडलं तर घंटाभर धरा, घंट्यात संपायला पाहिजे हे सगळं. पुन्हा मग तो काय विचार करून सांगतो, घंट्यात नाही, बरं जाऊ द्या, प्रहर, 1 प्रहर सांगितला म्हणजे 3 घंटे. 3 घंट्यात तरी संपावं का नाही? मग हे जसं स्वप्न संपत ना, बाद होता त्याचा काय म्हणजे राहत नाही, तसं हे संपावं ना मग तितक्या वेळात. मग तसं कुठे व्हालंय? म्हणजे ही शंका झाली पुन्हा ते सांगून तितकं. तर एक क्षण घटका किंवा प्रहर कालापर्यंत स्वप्नाप्रमाणे असावी, 1 क्षणापुरतं तरी असावी ही धारा अनादी कालाची वाटून ना. मग ही स्वप्नाप्रमाणे म्हणल्यावर संपायला पाहिजे. तसं तर व्हाय नाही. मग स्वप्नाप्रमाणे असावी आणि स्वप्नाप्रमाणे अल्प कालस्थयी संसार असेल तर बंध अनादिकालचा आहे. बंध कसा आहे असं तुम्ही सांगायलात का नाही? आणि मग तुम्ही स्वप्नासारखंही सांगायलात. स्वप्न किती असतंय? उगं थोडं असतंय, है का नाही? आणि तुम्ही तर काय अनादिकालापासून सांगायलात बंध. मग अनादिकालापासून बंध कसं काय सांगायलात तुम्ही? हे स्वप्नाप्रमाणे म्हणल्यावर असे म्हणता येणार नाही तुम्हाला. हे अनादिकालचं म्हणता येणार नाही, है का नाही? प्रपंच ही जी सृष्टी ही अनादीची सांगता तुम्ही, हे म्हणत स्वप्नासारखी सांगायला तर अनादी काल सांगायला, असं कसं दोन्ही म्हणायलात? असे म्हणता येणार नाही. आणि बंधन निवृत्ती करता सांगितलेली श्रवणादी साधने, श्रवण मनन निधिध्यासन, ही अशी साधने ही व्यर्थ होतील. तसं जर म्हणलं तर
ह्या साधनाला व्यर्थत्व येईल. कारण स्वप्नाप्रमाणे जर तुम्हाला मानायचं असेल ही धारा अनादिकालाची, तर ही तुम्हाला स्वप्नासारखी म्हणता येणार नाही, है का नाही? अशी त्याची शंका आहे. आपण आणखी उद्या त्या शंकेचं समाधान पाहूश यायला लवकर निघालो.